नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। मी प्राध्यापक दिलीप जाधव, मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प या महाविद्यालयातील मराठी विभागातून आपल्याशी संवाद साधत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रथम वर्ष कला या वर्गाच्या मराठी सामान्य स्तर प्रथम सत्रामधल्या आपल्याला कथा साहित्याची संकल्पना समजावून घेण्यासाठी जो मुद्दा अभ्यास मंडळाने दिला आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। या अगोदरच्या व्याख्यानांमध्ये आपण कथेची संकल्पना, कथेची वैशिष्ट्ये, कथेचे प्रकार, कथेचं वर्गीकरण या महत्त्वाच्या बाबी आपण अनुभवलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत। आज आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी कथेची वाटचाल बघायची आहे की कथेची मराठी वाङ्मयामध्ये सुरुवात कशी झाली हे आपल्याला आज इथे समजावून घ्यायचं आहे। मागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं की कथेची वैशिष्ट्ये सांगत असताना कथा हा ललित साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे। तो गद्यात्मक आहे, कथात्मक आहे, तो वास्तवाचा आभास आहे। एककेंद्रित्व, एकसंस्कारित्व, लवचिकता, सेंद्रियत्व, कमीत कमी पात्र आणि जास्तीत जास्त परिणाम साधण्याचा प्रयत्न कथा करत असते, अशी काही महत्त्वाची वैशिष्ट्य मागच्या तासाला आपण इथे बघितली। यानंतर मी तुम्हाला कथेचे प्रकार सांगितले। त्या प्रकारांमध्ये आपण सामाजिक कथा, ऐतिहासिक कथा, ग्रामीण कथा, दलित कथा, स्त्रीवादी कथा, पौराणिक कथा अशा पद्धतीच्या काही प्रकारांचाही मी तुम्हाला परिचय करून दिला। त्यानंतर त्यात मागच्या व्याख्यानामध्ये कथेचं वर्गीकरण आपण सविस्तरपणे बघण्याचा प्रयत्न केला। कधी रचनेनुसार वर्गीकरण, कधी आशयानुसार वर्गीकरण, कधी विषयानुसार वर्गीकरण, याचाही आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मागच्या वेळेला परिचय करून घेतलेला आहे। यानंतर आता पुढचा जो मुद्दा आपला येतो तो म्हणजे कथेची वाटचाल। विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की कथा जी आहे किंवा सगळंच मराठी साहित्य आहे, हे मराठी साहित्य मुळात संस्कृत आणि इंग्रजी यासारख्या भाषांच्या साहित्याने प्रभावित झालेलं साहित्य आहे। त्यामुळे आपल्याला या सगळ्या साहित्याला एकतर मौखिक परंपरा होती आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पद्यात्मक पद्धती आपल्याकडे किंवा मुखोद्गत पद्धती, गेय्यता अशा प्रकारचं साहित्य आपल्याकडे छापण्याची सुविधा नसल्याकारणानं तयार झालेलं दिसतं। मग आपल्या साहित्याला कधी सुरुवात झाली तर आपल्याला साधारणपणे ज्या वेळेला आपल्याकडे पाश्चात्य लोकांचं आगमन झालं आणि पाश्चात्य लोकांमध्ये डच होते, पोर्तुगीज होते, फ्रेंच होते, ब्रिटिश होते, परंतु यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या गोष्टींवरती प्रभाव जो पडत गेला किंवा आपल्याला आधुनिकतेचा जो स्पर्श झाला तो ब्रिटिशांच्या तंत्रज्ञानातून, विचारातून, शिक्षणातून झालेला आपल्याला दिसतो। आणि त्याप्रमाणे साधारणपणे आपल्या सगळ्या मराठी साहित्याची वाटचाल झालेली दिसते। इथे आपल्याला या वाटचालीबद्दलचं जर पाहायचं म्हटलं तर 4 खंड इथे दिसतात। पहिला जो खंड आहे कालखंड तो इसवी सन 1800 ते 1874 हा कालखंड आपल्याला इथे दिसतो। त्यानंतर दुसरा जो कालखंड आहे 1874 ते 1920 असा एक कालखंड आपण साधारणपणे अभ्यासाच्या दृष्टीने आपण मानतो। ज्या कालखंडामध्ये शैक्षणिक परिवर्तन झालं, अधिक राजकीय परिवर्तन झालं, मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोक शिक्षणाच्या जवळ गेले आणि त्यातून त्यांची संवेदना कशी व्यापक होत गेली, त्याचा परिणाम साहित्यावर कसा झाला, ही गोष्ट प्रामुख्याने या कालखंडात आपल्याला सांगता येते। यानंतर इसवी सन 1921 ते 1945 हाही एक कालखंड आपल्याला वेगळ्या पद्धतीचं, साधारणतः या कालखंडामध्ये नागर जीवनामध्ये जे काही सुशिक्षित लोक शहरी भागामध्ये राहत होते अशा लोकांनी प्रामुख्याने साहित्याकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन उरलेला वेळ, आपला कामाचा वेळ खर्च करून उरलेल्या वेळामध्ये साहित्याचं लेखन करण्याचा प्रयत्न केला, हेही आपल्याला सांगता येईल। यानंतर इसवी सन 1946 ते 1960 हा एक महत्त्वाचा कालखंड प्रामुख्याने मानला जातो आणि तिथून पुढे 60 नंतर मात्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। खेड्यापाड्यापर्यंत दळणवळणाची साधनं गेली।
शिक्षण, सहकार याचबरोबर ती मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर व्हायला लागला आणि त्यामुळे तिथून पुढचं जे जनजीवन आहे, सर्वसामान्य कष्टकरी, श्रमिक, स्त्री अशा लोकांचं जनजीवन हे प्रामुख्याने आधुनिक जगाशी जोडलं गेलं. एकीकडे आत्तापर्यंत जी खेडी अनेक दिवसांपासून आधुनिकतेच्या संबंधापासून दूर राहिली होती, ती खेडी आता कुठेतरी या 1960 नंतरच्या कालखंडात जोडली जाऊ लागली. लोक तालुक्याला किंवा जिल्ह्याला किंवा तालुक्याच्या सारख्या ठिकाणी जायला लागले आणि त्याचा परिणाम लोकांमध्ये नव्या जगाचं दर्शन त्यांना झालं आणि आपल्याकडेही ते असायला पाहिजे ही भावना त्या लोकांमध्ये आली. त्यामुळे 1960 नंतरची जी कथा किंवा एकूण जे साहित्य आहे त्याचा विचार आपल्याला पुढच्या व्याख्यानामध्ये स्वतंत्रपणे करावा लागणार आहे. तो एका व्याख्यानात संपेल असं मला तरी वाटत नाही आणि म्हणून मी पुढच्या वेळेला ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपल्याला कथावाङ्मयाची वाटचाल ही का बघायची आहे याचं कारण विद्यार्थी मित्रांनो असं आहे की कोणतंही मानवी जीवन हे नेहमी भूतकाळातून घडत घडत येतं, वर्तमानामध्ये भविष्याचा वेध घेतं आणि वर्तमानाला आकार देण्याचा प्रयत्न सातत्यानं चालू असतो. साहित्य ही तशी मानवी जीवनाची भावनिक आणि वैचारिक गरज आहे. ज्या देशाला साहित्य नाही त्या देशाची किंवा त्या भाषेची प्रगती पण झाली नाही असे अनेक उदाहरणं आपल्याला जगामध्ये दिसत आहेत. आणि ज्या वेळेला असं साहित्य निर्माण होत नाही त्यावेळेला ती भाषा एकतर मृत पावते किंवा दुसऱ्या भाषांची मांडलिक होऊन कुठेतरी तिचं वेगळं रूप तयार होतं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला जगामध्ये दिसत आहेत आणि पर्यायानं त्या समाजाचं सुद्धा कुचंबणा होताना दिसते आहे. आजही अनेक आदिवासी भाषा किंवा दुर्गम भागातील भाषा याचं उदाहरण म्हणून आपल्याला अभ्यासता येतील. तर म्हणून आपल्याला साहित्याच्या विविध कालखंडातल्या विविध वैशिष्ट्यांचा अभ्यास करून काय फायदा होणार आहे आणि हे व्याख्यान कशासाठी आहे याचा उद्देश मी पहिल्यांदा तुमच्यासमोर मांडतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या व्याख्यानामधून कथा साहित्याची वाटचाल अभ्यासायची आहे. कालखंडातील प्रमुख कथाकारांचा थोडक्यामध्ये परिचय करून घ्यायचा आहे. तत्कालीन कथा साहित्याची वैशिष्ट्य आपल्याला समजावून घ्यायची आहे. असं म्हटलं जातं की साहित्य हा जीवनाचा आरसा आहे आणि प्रत्येक कालखंडाचं चित्रण त्या त्या कालखंडातल्या साहित्यामध्ये येत असतं आणि माणसाच्या सगळ्या समस्या, अडचणी, सुखदुःख, अधोगती, प्रगती, त्याच्या श्रद्धा, विकासाचं सगळं प्रतिबिंब हे साहित्यामध्ये उमटत असतं. आणि म्हणून आपल्याला त्या त्या कालखंडाची वैशिष्ट्य समजावून घेणं म्हणजे पर्यायानं त्या कालखंडामध्ये आपल्या माणसांचं मानवी जीवन हे कोणत्या टप्प्यावरती येऊन पोहोचलं होतं याचा विचार करणं, यासाठी आपल्याला याचा फायदा होणार आहे. आणि एवढंच नाही, याबरोबरच आपल्याला पुढे जर असं काही कथा लिहिण्यासाठी यातून प्रेरणा मिळाली तर आपण देखील जुन्या कथाकारांच्या संस्कारांनी आधुनिक चांगल्या पद्धतीची व्यापक आणि संवेदनशील आणि जाणीवांनी परिपक्व असणारी कथा सहजपणे घेऊ शकतो. कथेचा पहिला कालखंड आपण या ठिकाणी बघणार आहोत वाटचालीमध्ये. मराठी कथेची सुरुवात कुठून झाली तर कथेचा प्रारंभ हा सकन पंडित या माणसाने केला. कोण होता हा सकन पंडित? तर साधारणतः इसवी सन 1806 साल असावं. आणि तंजावर म्हणजे कर्नाटकामध्ये तंजावर हे ठिकाण आहे. तिथे भोसले वंशाचे सरपोजी राजे भोसले हे रहिवासास होते आणि त्यांच्या दरबारी हा सकन पंडित होता. त्यांनी आज्ञा केली आणि सकन पंडित याने बालबोध मुक्तावली अशा पद्धतीचं हे इसाप नीतीच्या कथांवरून भाषांतरित करून कथा लिहिण्याचा पहिला प्रयत्न केला. साधारणतः त्याचबरोबर वैजनाथ शास्त्री यांनी देखील कलकत्त्याजवळचे सेरामपूर या ठिकाणी त्या दरम्यान चार कथासंग्रहांची पुस्तकं तिथे लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कथेला सुरुवात झाली आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर इथे 2 कालखंड आपल्याला दिसतात आणि दोघांची वैशिष्ट्ये देखील आपल्याला भिन्न भिन्न वाटतात. त्यातला एक जो आहे तो पूर्वार्धातील कथा साहित्य म्हणजे साधारणपणे 1800 ते 1857 या कालखंडामध्ये ब्रिटिश साहित्यानं किंवा भाषांतरित कथा जेव्हा शाळा महाविद्यालयामध्ये शिकविल्या जाऊ लागल्या किंवा साहित्य शिकवलं जाऊ लागलं त्या प्रेरणेमधून काही लोकांनी अरबी, फारसी अशा सगळ्या साहित्यातल्या कथा
त्याचप्रमाणे संस्कृत साहित्यातल्या कथा, त्याचप्रमाणे ब्रिटिश साहित्यातल्या कथा किंवा इंग्रजी साहित्यातल्या कथा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात भाषांतराचं एक लाट त्या काळात आलेली आपल्याला दिसते। याच्यामध्ये पंचोपाख्यान, सिंहासन बत्तीशी अशा पद्धतीचे ग्रंथ, कथांचे भाषांतर त्या काळामध्ये झालेले आपल्याला दिसतात। त्यानंतर उत्तरार्धातील कथा साहित्य आपल्याला 1858 ते 1874 या कालखंडामध्ये निर्माण झालेले दिसतं। या कालखंडाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रियांनी स्वतःच्या जीवनावरती कथा लिहिल्या, म्हणून स्त्री चरित्र असा एक कथा साहित्यामध्ये महत्त्वाचा भाग आपल्याला दिसतो। यानंतर अरेबियन नाईट्स ह्या कथासुद्धा कुठेतरी त्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या दिसतात। एकूणच जर आपण विचार केला तर हा कालखंड हा स्वतःच्या स्वतंत्र कथेचा नव्हता, तर हा कालखंड आपल्याला एक गोष्ट सांगता येईल की हा कालखंड भाषांतरित युगाचा होता, म्हणून बरेच अभ्यासक याला भाषांतर युग असंही संबोधतात। आता ह्या कालखंडाची काय काय वैशिष्ट्ये होती, काय दिसलं पहिल्यांदा आपल्याला, त्याचा आपण विचार करू, म्हणजे साधारणपणे कथा कशी होती याचा अनुभव आपल्याला येईल। त्याच्यामध्ये आपल्याला पूर्वार्धातील कालखंडात काही विशेष दिसतात का, तर दिसतात। काय दिसतं, तर अनुवादित कथा साहित्य इथे आपल्याला दिसतं, स्वतंत्र अशी रचना दिसत नाही। मी मगाशीच सांगितलं की ब्रिटिश किंवा इंग्रजी, याचप्रमाणे संस्कृत, त्याचप्रमाणे अरबी, फारसी यासारख्या कथांमध्ये आपलं भाषांमध्ये जे साहित्य होतं ते भाषांतरित करून जसंच्या तसं, फक्त ज्याला आपण अनुवाद म्हणतो किंवा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आशय अर्थ न बदलता तो नेण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये झालेला दिसतो। मराठीचं कोणतंही स्वतंत्र असं रचनातंत्र या काळामध्ये कथा साहित्याला लाभलेलं दिसत नाही। यानंतर या काळामध्ये जे काही आज आपण कथेकडे पाहतो, चांगल्या पद्धतीची आकर्षक अशी सुरुवात असते, मधल्या याच्यामध्ये निरागाट असते आणि नंतर उकल, हे जे काही कलात्मक पद्धतीची रचना कथेचं तंत्र आहे ते तंत्र त्या काळामध्ये आपल्याला दिसत नाही। म्हणजे थोडक्यात काय, तर कथा या कालावधीमध्ये जी आपली पारंपरिक गोष्ट होती ती गोष्ट पुढे जाऊन फक्त अक्षर रूपामध्ये येत होती, ती गोष्टही स्वतःची नव्हती, तर ती गोष्ट इतरांची होती, ती फक्त आपल्या मराठी भाषेमध्ये येऊन तिथला सगळा आशय आपल्या लोकांना माहीत होत होता आणि त्यानिमित्तानं कथा ही कशी असते याचा एक परिचय आपल्या वाचकांना त्या काळामध्ये होत होता। आणि त्यामुळे जे काही कलात्मक मूल्य आपण ज्याला म्हणतो त्याला कुठेही कलात्मक मूल्य दिसत नाही, फक्त साधनरूपता, काहीतरी साधन म्हणून ती पुढे येत होती। शाळेत शिकवायची आहे, मला येतं का अनुवाद करता, मला भाषांतर करता येतं का, हा जो आनंद लेखकांना अनुभवायचा होता त्यासाठी पहिल्या काळात अशा कथांचं लेखन झालेलं होतं। आता आज आपण पाहतो की साहित्य हे व्यक्तिदर्शन, जीवनदर्शन घडवतं आहे, प्रदेशदर्शन घडवतं आहे, पण सुरुवातीच्या काळामध्ये कथा ह्या फक्त बोध देण्यासाठी कुठेतरी रचल्या जात होत्या। मग ते नैतिक बोध असायचा, कधीकधी धार्मिक बोध असायचा, कधीकधी व्यावसायिक गोष्टींचा बोध असायचा, वृत्ती प्रवृत्ती किंवा सात्विक गोष्टी, सद्गुण आणि दुर्गुण, भक्ती आणि अध्यात्म यांच्याबद्दलचा फक्त बोध हा प्रामुख्याने या कथांमधून दिला जात होता आणि त्याच्यामुळे या कथांना कुठेतरी तात्पर्य जोडलेलं होतं असे आपल्याला या कालखंडामध्ये सांगता येईल। यानंतर कथानक अनेक घटकांनी बनलेलं साधं सरळ, शेवटी कथेला तात्पर्य जोडलेलं असायचं। याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं की बघा, आटपाट नगरच्या कथा ह्या आपल्याला याचं उदाहरण देता येईल, किंवा आपल्याला सिंहाची गोष्ट सांगता येईल, सिंह आणि उंदीर, की एक दिवस काय होतं तर जंगलामध्ये एक सिंह आपलं झोपलेला असतो, दुपारची वेळ असते, उन्हाळ्याचे दिवस असतात, थंड वारा वाहत असतो, त्यामुळे सिंहाला अतिशय चांगली झोप लागलेली असते आणि अचानकच एक उंदीर येतो आणि त्यावर उड्या मारतो आणि त्या सिंहाची झोप मोडतो आणि सिंह कुठेतरी काय करतो, जागा होतो आणि त्याला आपल्या पंजामध्ये पकडतो। पंजामध्ये पकडल्यानंतर हा वाचवण्यासाठी गायावाया करतो आणि गायावाया केल्यानंतर तो त्याला सांगतो की तुझ्यावर कोणतंही असं संकट येऊ दे, तू फक्त मला आवाज दे आणि मी लगेच येऊन तुला त्यातून मुक्त करेल। तसं वास्तविकता पाहिलं तर सिंह हे कधीच ऐकून घेणार नाही किंवा उंदीरही सिंहाच्या अंगावर नाचायला जाणार नाही। पण याचा अर्थ काय की प्रत्येकाला
कोणाची ना कोणाची गरज भासत असते संकटाच्या काळामध्ये, हे तत्त्व सांगण्यासाठी ही कथा आपल्यासमोर त्या काळामध्ये आलेली दिसते. आणि मग काय होतं, एक दिवस कोणीतरी असा सिंह झोपलेला आहे, अचानक कोणीतरी शिकारी येतो, त्याच्यावरती जाळं टाकलं जातं, जाळ्यामध्ये अडकलं जातं आणि नंतर त्याला जाग येते. जाग आल्यानंतर सिंहाच्या लक्षात येतं की आपण आता पूर्णतः अडकलेला आहे आणि म्हणून तो सिंह मोठमोठ्यानं गर्जना करायला लागतो. उंदराच्या हे लक्षामध्ये येतं की आपला मित्र कुठेतरी अडकलेला आहे आणि तो उंदीर येतो आणि काय होतं तर लगेच येऊन त्या सिंहाला ते जाळं तोडून मुक्त करतो. अशा पद्धतीची ही तात्पर्य कथा मोठ्या प्रमाणामध्ये किंवा बोधकथा, म्हणजे प्रत्येक माणसावरती दया करावी. जसे सिंहानं स्वतः कितीही शक्तिशाली होता तरी देखील सर्वसामान्य अशा उंदरावरती त्याने दया केली आणि ती दया त्याच्या पुढे कुठेतरी कामाला आली, हे तात्पर्य त्याच्यामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं आहे. यानंतर लाकूड तोड्या, त्याला भेटलेली लक्ष्मी, त्याच्या 3 कुऱ्हाडी, अशा असंख्य कथा किंवा श्रावणबाळाच्या गोष्टी, शिबिराजाची गोष्ट, ह्या सगळ्या कथांचं स्वरूप प्रामुख्याने काहीतरी तात्पर्य जोडून माणसाला काहीतरी शिकवण द्यावी, बोध त्याला करावा, त्याचं नैतिक आचरण सुधारावं, यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या कालखंडात लिहिल्या जात होत्या. आणि ही अवस्था आपली खरोखर कथेची विचार जर केला तर एखाद्या बाळकानं तोडकी मोडकी कथा एखाद्याला सांगावी तसं साधारणतः त्याचं स्वरूप होतं असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर दुसरा जो भाग आहे तो उत्तरार्धातील कथा साहित्याच्या कालखंडाची वैशिष्ट्य. पण जो काही पहिला कालखंड आहे साधारणतः 1800 ते 1874 या कालखंडाकडे आपण पाहिलं आणि त्याच्यातला जो उत्तरार्धाचा कालखंड आहे म्हणजे साधारणतः 1857 ते 1875 या कालखंडाच्या पुढे आपण गेलो तर थोडासा बराच बदल उत्तर कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसतो. बऱ्याच लोकांना आता कथा लिहून वाचून परिचयाची झालेली आपल्याला दिसते आणि कथेचा आता आपली स्वतःची कथा स्वतःच्या तंत्रानं स्वतःच्या अनुभवातून लिहावी असं कुठेतरी लोकांना लेखकांना वाटायला लागलेलं दिसतं आणि त्यातून स्वतंत्र कथा लेखनाचा प्रयत्न त्या उत्तर कालखंडामध्ये झालेला दिसतो. दुसरी गोष्ट, आत्तापर्यंतची वरती मी सांगितलं की जसं लहान मुलाला त्याच्यामध्ये नैतिक आचरण यावं, त्यानं प्रामाणिक राहावं, त्याच्या सेवाभाव यावा, त्याला वळण लागावं, यासाठी बोधकथा तिथे सांगितल्या जात होत्या, त्याला तात्पर्य जोडलं जात होतं. पण या कालखंडाचा आपण जर विचार केला तर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षात येईल की आमची कथा आता प्रौढ उपयुक्त कथा या कालखंडात झालेली दिसते. म्हणजे जी माणसं किशोरावस्थेपासून पुढे गेलेली आहे, ज्यांना भाव भोग समजतो, अशा लोकांच्या जनजीवनाचं आणि भावनांचं चित्रण प्रामुख्याने या कथेमध्ये यायला लागलेलं दिसतं. हा फार मोठा बदल खऱ्या अर्थानं मराठी कथेची पावलं आता कुठेतरी पुढे पुढे पडायला लागली की काय असा भास आपल्याला या कालखंडामध्ये होतो. यानंतर साखळी तंत्राचा वापर प्रामुख्याने दिसतो. म्हणजे एक घटना दुसऱ्या घटनेशी जोडून छोटे छोटे तुकडे करून अशा पद्धतीची कथेची शृंखला कथेमध्ये वापरलेली दिसते. हाही फायदा मराठी कथेला लिहिण्यासाठी निश्चित झालेला आपल्याला दिसतो. यानंतर तत्कालीन वास्तव जीवनाचा मात्र स्पर्श तिथे नाही. म्हणजे अजूनही जर आपण पाहिलं तर तत्कालीन जीवन जे आहे ते जीवन मात्र या कथांमध्ये दिसत नाही. याचं कारण काय तर आमच्यावरती त्यावेळच्या धार्मिक गोष्टींचा फार मोठा पगडा असल्या कारणाने आम्ही अजूनही जीवनाभिमुख झालेलो नाही किंवा अजूनही आमची भावना जीवनाबद्दलची सकारात्मक नाही किंवा आम्ही जीवनाकडे डोळसपणे बघत नाही. आम्ही सामूहिकरित्या फक्त जीवनाकडे पाहतो, एवढीच गोष्ट इथे झालेली आपल्याला दिसते. यानंतर कथेचा दुसरा कालखंड आपल्याला सांगता येतो तो म्हणजे 1875 ते 1920. इथे बराच बदल झालेला आपल्याला दिसतो. या कथांमध्ये काय बदल झाला तर प्रामुख्याने हरिभाऊ आपटे यांनी कथेला फार मोठं योगदान दिलेलं दिसतं. हरिभाऊ आपटे यांनी मध्यमवर्गीयांच्या जीवनामधले विषय, स्त्रियांचे विषय, कौटुंबिक विषय, रूढी परंपरांनी ग्रस्त असलेली स्त्री, कुठेतरी कुटुंबात अडकलेली स्त्री, ही गोष्ट प्रामुख्याने त्याच्यात आपल्याला येताना दिसते. आणि हरिभाऊ आपट्यांनी गोष्टीला थोडंसं बाजूला सारून ज्याला आपण स्फुट कथा म्हणतो, हा स्फुट कथांचा प्रयत्न या कालखंडामध्ये हरिभाऊ आपटे यांनी केलेला दिसतो.
त्यांनी त्या काळामध्ये स्वतःच कथा लिहायच्या आणि स्वतःच करमणूक नावाचं एक मासिक लिहिलं का संपादित करायचं आणि ते ठरलेल्या वर्गापर्यंत पोचवायचं. त्यामुळे स्फुट कथा ही हरिभाऊंची मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित होत गेली आणि सुशिक्षितांपर्यंत जाऊन पोहोचली आणि म्हणून हरिभाऊ आपट्यांना स्फुट कथेचे जनक असाही शब्द प्रामुख्याने वापरला जातो. त्यानंतर मनोरंजन हे एक मासिक त्या काळामध्ये कारमित्र यांनी संपादित केलं. त्याच्यामध्ये अनेक नवकथाकारांनी आपल्या कथा लिहायला, सांगायला, मांडायला सुरुवात केली आणि हरिभाऊंच्या पद्धतीनेच ह्याही कथेने कुठेतरी लेखकांना एक प्रकारे एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्याच्यामध्ये पहिले जे कथाकार होते ते V.C. गुर्जर होते. V.C. गुर्जरांच्या कथा या काल्पनिक स्वरूपाच्या होत्या. V.C. गुर्जरांच्या कथा या थोड्याशा पाल्हाळिक होत्या. V.C. गुर्जरांच्या कथा या प्रामुख्याने कुठेतरी अद्भुत चमत्कारिक होत्या असेही आपल्याला सांगता येईल. पण त्यांनी कथा या गोष्टीला मात्र तत्वांच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न त्या काळात केला. हीच गोष्ट सहकारी कृष्ण यांच्या कथांमधून दिसते. यानंतर वामन मल्हार जोशी यांच्याही कथा या कालखंडात फार गाजलेल्या दिसतात. वामन मल्हार जोशी हे तसे तत्वचिंतक लेखक होते. विशिष्ट तत्व घेऊन, विचार घेऊन ते कोणत्याही साहित्याची मांडणी करत असत. त्यांना या तत्वचिंतकतेचा फार मोठा फायदाही झालेला दिसतो. त्यांनी कादंबरी ज्या पद्धतीनं लिहिली तसेच विषय कथेमध्ये सुद्धा घेतलेले आपल्याला दिसतात. यानंतर खऱ्या अर्थानं इथे आता कथा वळण घेते की काय आणि घेतलंच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर दिवाकर कृष्ण हे नाव आपल्याला प्रामुख्याने खऱ्या मराठी कथेमध्ये वेगळं घ्यावंसं वाटतं. याचं कारण काय, आजपर्यंतच्या कथाकारांनी मानवी जीवनामधल्या घटना आणि वरवरच्या मनाचा विचार कथा साहित्यामधून मांडला. परंतु दिवाकर कृष्ण हे नाव असं होतं की ज्यांनी ज्या वेळेला माणसाचं आचरण दुसऱ्या माणसाच्या अंतर्मनावर कुठेतरी परिणाम करून जातं. आपण वरवरच्या मनाचा विचार करतो, पण माणसाला असणारा अंतर्मन जे नेनिवेचं मन आपण म्हणतो, त्या नेनिवेच्या मनाचा विचार कुणीही प्रामुख्यानं केलेला नव्हता. आणि मला वाटतं दिवाकर कृष्णांनी मृणालिनीचं लावण्य अशी कथा लिहून मृणालिनीच्या मनामधले जे काही आतमध्ये चाललेला संघर्ष आहे, आतमध्ये चाललेलं वादळ आहे, ते वादळ कुठेतरी अंतर्मनाचा विचार करून त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपल्या कथांमधून केला. म्हणून दिवाकरांना मनोविश्लेषक कथाकार म्हणून ओळखलं जातं. आणि ही मराठी साहित्याला मिळालेली, कथा साहित्याला मिळाली एक नवी वाट किंवा नवी फांदी त्या झाडाला फुटली असं म्हणायला काही हरकत नाही. यानंतर 1875 ते 1920 हा एक वेगळाच कालखंड आहे. याचं कारण काय, तर आमच्याकडे आता मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोकांना तालुक्याच्या किंवा जे काही तालुकावाजा गाव आहेत अशा ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा वाढल्या होत्या. एवढंच नाही, जी काही महत्त्वाची शहरं होती त्या महत्त्वाच्या शहरांमध्ये विद्यापीठांची स्थापना झाली होती. जसं की जसं की मुंबई आहे, कलकत्ता आहे, मद्रास आहे. इथे आता या पद्धतीची स्थापना झाल्यामुळे काय झालं, तर उच्च शिक्षणाचा परिचय हा नव्या पिढीला व्हायला लागला. आणि उच्च शिक्षणानं माणसांना आपल्या स्वतःच्या अवतीभोवतीच्या विश्वाचा कुठेतरी परिचय होऊन तो स्वतः आत्मपरीक्षण करून मी माझी संस्कृती, माझा समाज, माझा देश, माझा प्रांत, माझा परिसर, ब्रिटिश, त्यांची सत्ता, तिथलं राजकारण यासारख्या विषयांचा विचार करायला लागला. आणि कौटुंबिक अवस्था, त्यानंतरचं सुखदुःख, ब्रिटिश आणि आपण यांच्यातला अंतर, त्यांचं वेगळेपण, अशा गोष्टी कुठेतरी त्या शिकलेल्या तरुणांच्या मनावरती परिणाम करायला लागल्या. आणि आपली माणसं आता आपल्याकडे थोडीशी जीवनवादी दृष्टिकोनातून किंवा थोडंसं माझंही जीवन आहे, आमचंही आहे, ही सामूहिक भावना या कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये कृके गोखले यांचं नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागतं. याच कालखंडामध्ये काही कथालेखिकासुद्धा होऊन गेल्या. त्याच्यामध्ये काशीताई कानिटकर हे नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागतं. त्यानंतर गिरिजाबाई केळकर यांचाही विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. त्यांनी प्रामुख्यानं स्त्रियांना बोलकं करण्याचा प्रयत्न, स्त्रियांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आनंदीबाई शिर्के यांनी देखील एक वेगळ्या पद्धतीनं
आपल्या कथांमधून स्त्री ही बोलकी करण्याचा किंवा स्त्रीच्या भावना अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला। यानंतर पुढे गेल्यावरती आपल्याला कथालेखिकांनंतर पुढचं जे नाव पुढे येतं ते म्हणजे शिवराम महादेव परांजपे। विद्यार्थी मित्रांनो, शिवराम महादेव परांजपे ही व्यक्ती तशी फार संवेदनशील आणि देशीवादाची किंवा देशदृष्टी होती असं म्हणायला आपल्याला हरकत नाही। शिवराम महादेव परांजपे हे तसे एक पत्रकार होते आणि त्यांनी मुळात प्रामुख्यानं ब्रिटिशांच्या अत्याचारी वृत्तीचा वेध त्या पत्रकारितेतून घेतला होता। ती पत्रकारिता काळ हे जे आज आपण पाहिलं तर नवकाळ ह्या नावाने हे वृत्तपत्र आजही पुण्यामधून संपादित होतं। ते काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांच्या कथांना आजही आपण पाहिलं तर कुठेतरी राष्ट्रीय भावनांचा स्पर्श आणि शोषणाच्या विरुद्ध त्यांची कथा काम करताना आपल्याला दिसते। यानंतर पुढचा जो कालखंड आहे 1875 ते 1920 या कालखंडामध्ये उरलेले जे कथाकार आहे किंवा त्याची वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला बघायचं आहे। कथा साहित्याला प्रतिष्ठा मिळाली। हे जे शिकलेले एक तरुण होते, पदवीधर काही लोक होते, काही माध्यमिक स्तरावरती शिकलेले होते, यांनी काय केलं तर कथेला एक प्रकारे प्रतिष्ठा या निमित्तानं मिळवून दिली। जी काही हरिभाऊ नारायण आपटे यांची स्फुट गोष्ट होती ती थोडीशी बाजूला राहिली आणि आता खऱ्या अर्थानं स्फुट गोष्ट संपूर्ण रूपामध्ये यायला सुरुवात झाली, म्हणजे तिने कथारूपी आकार घेतला। यानंतर घटनाप्रधान आणि रंजकता या गोष्टी या कालखंडामध्ये दिसतात, म्हणजे कथेमध्ये घटनेला प्राधान्य दिलं जायला लागलं। वर्णनापेक्षा ती घटना काय आहे, त्या घटनेचे परिणाम काय ही गोष्ट त्याच्यामध्ये मांडली जाऊ लागली। त्याचबरोबर कथेला रंजकतेचा स्पर्श देखील झाला। आजपर्यंत आमच्या व्यवस्थेनं प्रेम नावाची गोष्ट नाकारली होती, ती प्रेम नावाची गोष्ट देखील या कालखंडामधल्या कथाकारांनी लक्षात घेतली आणि कुठेतरी जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आता आपला जो काही सुशिक्षित वर्ग आहे हा व्यक्ती स्वातंत्र्याकडे चालला की काय, व्यक्तीचा विचार करायला लागला की काय असं आपल्याला प्रामुख्याने सुद्धा म्हणता येईल। तर प्रेम कथांवर या कालखंडामध्ये भर दिला गेलेला दिसतो। असं जरी असलं, ती बदलत जरी असली, परंतु तिला मात्र स्वतःचं असं काही वेगळेपण अजूनही फारसं प्राप्त झालेलं नव्हतं। ती एक प्रकारे विकसित स्वरूपामध्ये होती। त्यातील घटना, पात्र यांची गर्दी प्रामुख्याने त्याच्यात दिसत होती आणि पाल्हाळिकता ही गोष्ट या कालखंडामध्ये दिसत होती। दुसरी गोष्ट, जो कथेमध्ये कथानक किंवा आशय आहे तो त्याच्यातला उथळपणा देखील आपल्याला जाणवत होता। या कालखंडात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती तर इथे ग्रामीण जीवनाकडे दुर्लक्ष केल्याचंही जाणवतं आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं जो खेड्यामध्ये राहणारा 60 ते 70% त्यावेळेला तो जास्त होता, त्यांचा विचार मात्र अजून कथेमध्ये होत नव्हता। अशा पद्धतीची वैशिष्ट्य 1875 ते 1920 या कालखंडाची आपल्याला दिसून येतात। यानंतर 1920 ते 1945 हा एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण कालखंड दिसतो, कारण इथे कथेला वेगवेगळे कंगोरे येताना दिसतात। प्रामुख्याने वि स खांडेकर, यो जोशी, त्याचप्रमाणे वि बोकील, नासी फडके, द र कवठेकर, अनंत काणेकर, रवा दिघे, ग ल ठोकळ आणि श्रीधर महादेव माटे या कालखंडातले महत्त्वाचे कादंबरी आपलं कथाकार म्हणून इथे नावारूपाला आलेले दिसतात। आता प्रामुख्याने यांच्या कथांचा प्रत्येकाचं स्वतंत्र असं एक वैशिष्ट्य दिसतं। इथे जर आपण विचार करायला गेलं तर वि स खांडेकर यांची जी कथा आहे ती आदर्शांना, नीतिमूल्यांना आणि त्याचप्रमाणे भावनेला विशेष महत्त्व देणारी कथा आपल्याला सांगता येते। याच्याबद्दल आपण सांगायचं ठरलं तर दिनूची गोष्ट ही कथा त्यांची खूप काही देऊन जाणारी आहे। यानंतर आपण जर पाहिलं तर ही भावविवशता मोठ्या रूपामध्ये विकसित होताना दिसते। याचे कारण आपल्याला यो जोशी यांच्या कथेकडे जर गेलं तर यो जोशी यांनी कौटुंबिक स्वरूपाच्या कथा लिहिण्याचा प्रयत्न केला। वि बोकील भावविवशता आणि कौटुंबिकता यांचं सुंदर असं सुरेख मिश्रण त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थानं आधुनिक कथा मात्र नारायण सीताराम फडके यांनी लिहिली किंवा घडवली किंवा तिला आकार दिला आणि मराठी कथा ही लघुकथा झाली। याचं श्रेय नारायण सीताराम फडके
यांना द्यावं लागतं. नारायण सीताराम फडके यांच्या कथेचा जर आपण विचार केला तर त्यांच्या कथेची रचनातंत्र असं होतं की आकर्षक अशी सुरुवात, कुठेतरी आतमध्ये असणारी निरागाट आणि शेवटी त्याचा होणारा उकल, अशा पद्धतीने कथा त्या टप्प्यामधून नेण्याचं काम नारायण सीताराम फडके यांनी केलेलं दिसतं. द र कवठेकर, अनंत काणेकर हेही त्याच पद्धतीचे लेखन करणारे कथाकार होते. यांच्या कथेला एक वास्तवाकडे जाण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. यानंतर शेवटचे जे 3 र वा दिघे किंवा गल ठोकळ आणि श्रीम माटे हे मात्र पूर्णतः वेगळे कथाकार आपल्याला ह्या कालखंडामध्ये उगम पावलेले दिसतात. हे कसे काय वेगळ्या अर्थानं? जर र वा दिघे आणि गल ठोकळ यांच्या कथांचा आपण विचार केला तर या कथा प्रामुख्यानं पीक पाण्याशी आणि ग्रामीण भागाचं जीवनचित्रण करणाऱ्या दिसतात. मागच्या कालखंडामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कथा अशी विकसित झाली, अनेक कथाकार आले, स्त्री कथाकार पुढे आल्या, पण प्रामुख्यानं आमच्याकडे जो बहुसंख्य ग्रामीण बहुल भाग आहे त्या ग्रामीण भागाला मात्र या कथेने स्पर्श केला नव्हता. त्या आता मात्र या कथेने इथे तो स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. र वा दिघे आणि गल ठोकळ यांनी प्रामुख्याने आपल्या कथासंग्रहांमधून कुठेतरी हे जीवन चित्रण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट या कालखंडात जी घडली ती म्हणजे कोणती? तर 1941च्या दरम्यान श्रीधर महादेव माटे यांनी प्रामुख्यानं गावकुसाबाहेरच्या दलित, दीन दुबळ्या, शोषित, वंचित, पीडित, उपेक्षित असा जो काही समाजाचा एक गट आहे, ज्याला अद्यापपर्यंत संस्कृतीनं, धर्मानं, अज्ञानानं, अंधश्रद्धेनं कुठेतरी बरबटलेलं होतं, माणूस म्हणून माणसाची अवहेलना चाललेली होती, त्याचं चित्रण मात्र कुठेही येत नव्हतं. तर तो प्रयत्न प्रामुख्याने श्रीधर महादेव माटे यांनी उपेक्षितांचे अंतरंग हा कथासंग्रह लिहून कुठेतरी चित्रण केल्याचं दिसतं. आणि मला वाटतं कथा आता निश्चितपणे पावलामधून कुठेतरी मोठ्या राजरस्त्याचं वळण घेते आहे असं या कालखंडामध्ये आपल्याला दिसायला लागतं. कथेमध्ये मराठीचं मराठीपण आता दरवळायला लागलेलं आहे आणि मराठीचे जीवनाभिमुख विषय कुठेतरी इथे यायला लागलेले आहेत. तरी परंतु रंजकता, भावविवस्था या गोष्टी देखील या कालखंडामध्ये आपल्याला दिसतात. आता या कालखंडाची आपण वैशिष्ट्ये पाहायला विचार केला तर कथा ही नीटस आणि रेखीव होती. मोजकी पात्र आणि कमी घटना याच्यामध्ये होत्या. ही गोष्ट आपल्याला कथेमध्ये बदललेली दिसते. कशी काय बदललेली दिसते? तर मी मगाशीच सांगितलं की नासी फडके यांनी कथेला आता लघुकथेत रूपांतरित केलं. कमीत कमी पात्र अशा पद्धतीचा शब्द त्यांनी वापरला आणि त्याचा परिणाम कथेवरती निश्चित झाला. कथेमध्ये आता रेखीव आणि मोजकी पात्र, आटोपशीरपणा कथेमध्ये आला आणि कमीत कमी घटना यायला लागल्या. मध्यमवर्गीयांच्या जीवनाचं चित्रण आता इथे यायला लागलं. अद्भुत रम्यता, चमत्कृती, पूर्णता या गोष्टी देखील कथेमध्ये यायला लागल्या. यानंतर दुसरं वैशिष्ट्य या कालखंडाचं कोणतं? लघुकथा विकसित झाली. एक संस्कार, शृंगार असणारी सूचक कथा, अलंकारिक कथा, कुटुंब कथा यावर भर देण्यात आला. कारुण्याचं चित्रण, भावव्यवस्था, जीवनसन्मुख कथा, उपेक्षित आणि ग्रामीण विषयावरती कथा लिहिण्याचं काम या कालखंडामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. यानंतर पुढे आपण विचार केला तर 1945 ते 1960 हा महत्त्वाचा टप्पा आपल्याला या कालखंडामध्ये विचार करावा लागतो. याचं कारण काय? जगामध्ये 2 जागतिक महायुद्ध झाली. भारत देखील 1947 साली स्वतंत्र झाला होता. परकीयांची सत्ता आता संपून गेली होती आणि कुठेतरी आपली स्वतःची एक स्वतंत्र व्यवस्था भारतवर्षामध्ये निर्माण झाली होती. या प्रमुख गोष्टीचा आपण जर विचार केला तर आपल्याला आता यंत्राने, तंत्राने माणसाचं माणूसपण संपलं. माणसाला वाटत होतं की मला सुखसुविधा मिळतील, माझ्या गरजा पूर्ण भागल्या जातील आणि मला आनंदाचं, सुखाचं जीवन जगायला मिळेल. पण प्रत्यक्षात मात्र तसं काही एक घडलं नाही. त्याचे परिणाम उलटच झाले. माणूस आता त्याच्या नात्यांमध्ये ताणतणाव यायला लागला. आपण बघितलं की
यंत्रतंत्र संस्कृती, नगर संस्कृती, नागर संस्कृती एवढंच नाही, मोठमोठ्या वसाहती आणि ग्रामीण भागातील माणसं खेड्यामध्ये किड्यामुंग्यांप्रमाणे जगायला लागली आणि त्यांची अवस्था ही माणूस न होता अक्षरशः एखाद्या गटारीमध्ये किड्यामुंगे जगत असाव्या अशा महानगरांमधली अवस्था त्या काळात झाली. माणसांची नैतिक मूल्य घसरली, माणसांचा प्रामाणिकपणा कमी झाला आणि माणूस आता फक्त वेड्यासारखा यंत्राच्या चाकावरती प्रामुख्यानं धावायला लागला, पळायला लागला. त्याला स्वतःचं भान राहिलं नाही. त्यानं घड्याळाचा किंवा कुठेतरी कारखान्याचा भोंगा वाजला की लगेच सुटावं, कारखान्याचा भोंगा बंद झाला की घरी यावं, अशा एक विशिष्ट चौकोनामध्ये माणूस आता आपलं जीवन जगू लागला आणि माणसाच्या मनामध्ये एक प्रकारचा स्वार्थ, एक प्रकारचा तणाव, एक प्रकारचा बोथटपणा, एक प्रकारचा भावनांचा विचारांचा कुठेतरी जी धार होती ती कमी झाली आणि माणूस आता स्वार्थी व्हायला लागला. ही प्रामुख्यानं माणसाची कुठेतरी कृमीवृत्ती ज्याला आपण म्हणतो किंवा माणसाची कमी होत जाणारी किंमत आपण म्हणतो ती वाढायला लागली. आणि खरोखर ही अवस्था काही कथाकारांनी आपल्या कथांमधून टिपली. म्हणून 1945 हा जो कथेचा कालखंड आहे हा वैशिष्ट्यपूर्ण कालखंड मानला जातो आणि त्याला मराठी कथेचा नवकालखंड असंही म्हटलं जातं. आत्तापर्यंतची जी कथा कधीच नव्हती अशी कथा त्या काळामध्ये जन्माला आली आणि ती महानगरामधल्या माणसांची होती. ती ग्रामीण भागातल्या माणसांचंही चित्रण त्याच्यामध्ये होतं. वास्तवाभिमुख ती होती, जीवनाभिमुख ती होती. वेदनांचं, दुःखाचं, अस्तित्वाचं, त्याच्यासाठी चाललेल्या संघर्षाचं चित्रण प्रामुख्याने त्याच्यामध्ये येत होतं. त्याच्यात पहिले जे कथाकार होते ते गंगाधर गाडगीळ यांच्या कथेचं उदाहरण द्यायचं झालं तर किडलेली माणसं अतिशय सुंदर उदाहरण आहे. शहरामध्ये माणसं गेली, चाळीत गेली. आता गावगाड्यामधली माणसं एकमेकांच्या मदतीला यायची, पण आता मात्र शहरातली माणसं कोणी कोणाच्या ओळखीचा नाही, प्रत्येकजण आपापल्या खुराड्यामध्ये जगणारा असा हा किडलेला भावनेचा माणूस शहरामध्ये उभा राहिला. खावं प्यावं, रविवारची सुट्टी अनुभवावी, कोणाशी घेणं देणं नाही, आपल्यातच मशगूल होत जाणारा भोगवादी माणूस देखील त्यांच्या कथेमध्ये यायला लागला. आणि मला वाटतं याच्यामध्ये किडलेली माणसं ही फार सुंदर कथा, त्याचं उदाहरण सांगता येईल. यानंतर पुरुषोत्तम भास्कर भावे यांचीसुद्धा कथा याच स्वरूपाची आहे. अरविंद गोखले यांच्या कथेचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर मंजुळा हा जो काही त्यांचा कथासंग्रह आहे. आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं की प्रेम करणाऱ्या कथा आपल्याकडे यायला लागल्या, परंतु त्या प्रेमाच्या परिणामांच्या व्यथा मात्र कोणी लिहिल्या नाही. स्त्री म्हटली कितीही त्यानं प्रेम केलं तरीसुद्धा ज्या वेळेला प्रेमाच्या नंतर सांसारिक गोष्टी सुरू होतात, कुटुंब नावाची गोष्ट स्थापन होते, त्यावेळेला मात्र पुन्हा आतमधला स्त्री पुरुष हा जो काही सामाजिक संबंध आहे तो उभा राहतो आणि पुन्हा स्त्री ही दाशीच बनते, पुन्हा ती गृहिणी म्हणून उभी राहते. वास्तविक इथे शरद आणि मंजुळा हे पात्र आहेत. कुठेतरी त्यांनी प्रेम केलं आहे आणि आता मात्र ते संसाराला लागलेले आहे. संसाराला लागल्यानंतर मात्र जेव्हा ते दोघंही नोकरी करतात, व्यवसाय करतात, स्वतःच्या प्रपंचासाठी पैसा मिळवू पाहतात आणि त्यांच्यामध्ये पूर्ण दमछाक होते आणि या सगळ्या संसाराच्या ओढाताणीमध्ये त्या मंजुळाला शरदचं प्रेम मिळत नाही आणि शरद देखील पूर्वीसारखा तिला मदत करत नाही. अशा पद्धतीची ही दुय्यम स्थिती, एकतर प्रेमानंतरचं सांसारिक जीवन आणि दुसरी गोष्ट पुरुषी जी आपली संस्कृती आहे त्याच्यामध्ये अडकलेली स्त्री, यांचं दर्शन प्रामुख्याने अरविंद गोखले यांच्या कथेमध्ये आपल्याला दिसतं. यानंतर एक वेगळा कथाकार म्हणून व्यंकटेश माडगुळकर, ज्यांनी मानदेशामधल्या माणसांचं जीवनचित्रण पहिल्यांदा आपल्या प्रादेशिक भाषेमध्ये चितारण्याचा प्रयत्न केला, ते खऱ्या अर्थानं एक मैलाचा दगड म्हणून ठरणारे व्यंकटेश माडगुळकर यांचं नाव आपल्याला आवर्जून घ्यावं लागेल. यांनी कुठेतरी ग्रामीण भागातल्या माणसांचं चित्रण पहिल्यांदा, म्हणजे ग्रामीण भागातला माणूस कथेचा नायक होऊ शकतो
हे व्यंकटेश माडगूळकरांनी दाखवून दिलं. आणि धर्मरामोशी असतील, कैकाडी, डोंबारी, धनगर, शेतामध्ये काम करणारे कामगार यांचं जीवनचित्रण त्यांनी केलं. त्याबरोबर तिथल्या प्रदेशाच्या सुखदुःख, वेदना, परस्परांचे संबंध, वृत्ती, प्रवृत्ती हे सगळं या कथांमध्ये मांडण्याचा प्रयत्न व्यंकटेश माडगूळकर यांनी केला. आपल्याला ह्या कालखंडाची काही वैशिष्ट्य प्रामुख्याने सांगता येतील. 1945 ते 1960 या कालखंडात नवकथेनं वास्तववादी विषयावरती लेखन केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आतापर्यंत आमची कथा कुठेतरी ऐकीव गोष्टींवरती, काल्पनिक गोष्टींवरती थोडासा जास्त भर देत होती. इथे मात्र ते बंद झालं आणि नवकथेनं वास्तववादी भूमिका घेतलेली आपल्याला दिसते. यानंतर दुसरं वैशिष्ट्य या कालखंडाचं काय, सामाजिक आणि नैतिकता बाजूला ठेवून अंतर्मनाचं वास्तव टिपायला सुरुवात केली. म्हणजे जाणीवेचं मन आणि नेणिवेचं मन. म्हणजे प्रत्येक माणसाचा जे वर्तन आहे, आचार आहे, विचार आहे, समजुती आहे, दृष्टिकोन आहे, त्याचं जीवन तत्त्वज्ञान आहे, हे केवळ त्याच्या वरच्या भागावरती नाही तर त्याच्या अंतर्मनाचं जे वर्तन आहे याची कारणं शोधायला या कथेने सुरुवात केली. तंत्र बाजूला ठेवून आशयाला अनुरूप अशी रचना त्या काळामध्ये केली गेली. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आकर्षक सुरुवात, कुठेतरी निरागाट आणि उकल हे जे कथेचं तंत्र आहे ते आता इथे बाजूला पडलं आणि इथे आशयाला अनुरूप अशी रचना व्हायला लागली. म्हणजे आशय जर दुःखदायक असेल, आशय जर कौटुंबिक असेल, आशय जर सांस्कृतिक स्वरूपाचा असेल तर रचना देखील तशाच पद्धतीच्या त्याच्या यायला लागल्या. कुठेतरी चौकटबद्धता मोडून ही कथा आता पुढे जायला लागली. कथेची भाषा ही आपल्याला जर आपण पाहिलं तर काही सूचना देत होती, बदल घडावा असं सांगत होती आणि संस्कारप्रधान गोष्ट प्रामुख्याने त्याच्यामध्ये दिसत होती. आता किडलेली माणसांचं ज्या कथेचं मी उदाहरण तुम्हाला दिलं, एका ठिकाणी दंगल झाली आहे. दंगलीमध्ये एका मुसलमानाचं चपलेचं दुकान आहे. दंगल घडण्याचं कारण काय पाहिलं तर कुठेतरी एक गाय उधळलेली आहे आणि ती गाय अंगावर येऊ नये म्हणून कोणीतरी तिला विरोध करतो आहे. त्यातून गैरसमज पसरतो आहे आणि कुठेतरी रविवारचा दिवस आहे, हाणामारी सुरू होते आहे. कोणी ती हाणामारी सोडवायला जात नाही. उलट सगळे लोक चाळीमधून त्याची मस्त मजा लुटत आहेत. प्रत्येकजण आपापल्या सगळ्या सुखामध्ये, आनंदामध्ये मशगूल आहे. कोणीही माणूस म्हणून तिथे बाहेर पडायला तयार नाही. तर आत्ताच्या ह्या माणसाची वर्तन पद्धतीची बदलली, स्वार्थपणा तो आला, संकुचितपणा जो झाला त्याला कुठेतरी किड्यामुंगीचं रूप प्राप्त झालं. तो चिरडला जाऊ लागला, तो उद्ध्वस्त व्हायला लागला आणि माणूस एवढा निर्दयी झाला की कोणी कोणाला, आजही आपण पाहतो रस्त्यावरती अपघात होतात, खेड्यापाड्यात मारामाऱ्या होतात, गुंडांचे हल्ले होतात, महिलांवरती अत्याचार होतात, बलात्कार होतात, पण कोणीही उघड्या डोळ्यांनी आम्ही सगळे बघत असतो आणि एखादा छचोर गुंड अशा पद्धतीनं कुठेतरी शोषण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आमच्या उलट आता तर मीडिया वाढला आणि काय व्हायला लागलं, जो काही तुमचा भ्रमणध्वनी आहे त्याच्यामध्ये चित्रीकरण करण्यात आम्हाला आनंद वाटायला लागला. मग तिथलं रक्त, तिथल्या वेदना याचा आम्हाला काही स्वैरसूतक आहे का? तो जीव जातो आहे आणि आम्ही मात्र नवी शिकलेली माणसं त्याचं चित्रीकरण करतो आहे. एवढा निर्ढवलेपणा, एवढी निर्दयता आमच्यामध्ये कुठून आली हो? अशाच पद्धतीची निर्दयता तुम्ही आता बाजूला काढली पाहिजे. ही सूचनात्मक गोष्ट आणि संस्कार प्रधानता या कथेने आपल्याला विचार करायला लावलेला आहे की तुम्ही जर असं वागला तर तुम्हाला जगणं मुश्किल होईल. माणूस माणसापासून तुटत जाईल, नाती उसावली जातील, जीवनाचं वस्त्र हे फाटलं जाईल, तुटलं जाईल. अशा पद्धतीचा विचार या कथाकारांनी मांडण्याचा प्रयत्न केला. यानंतर कथेची भाषा जर आपण पाहिली तर ती वास्तव आहे. जाणीव नेणिवेतील वास्तवाला तिनं प्राधान्य दिलेलं आहे आणि विविध निवेदन पद्धतीच्या पातळ्या देखील त्या ठिकाणी निवडलेल्या किंवा वापरलेल्या आपल्याला दिसत आहेत. आता आपण जो मी तुम्हाला सांगितलं की 60 नंतरचा भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहे. इथे आपण गोषवाऱ्याकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंतचा सगळा आपण धावता आढावा घेतला. आपण खोलात न जाण्याचं कारण काय तर तुम्हाला काही मराठी स्पेशल जेव्हा आपण शिकतो आणि त्यात खोलवर जाऊन काही करायचं असतं असा काही विषय इथे नाही. इथे तुम्हाला वरवर पद्धतीची तोंडओळख करून द्यायची आहे.
म्हणून आपण फारसं खोलात गेलेलो नाही आणि म्हणून फक्त त्या कथाकारांची नावं, त्यांची वैशिष्ट्ये, त्या कालखंडाची परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला येणार आहेत आणि तेवढाच भाग आपण या ठिकाणी घेतला. आपण गोषवाऱ्याकडे जर लक्ष दिलं तर एक गोष्ट आपल्याला साधारणतः अगदी सकन पंडिताच्या पासून तर 1960 पर्यंतचा हा जो कथेचा काही धावता आढावा मी घेतला, याच्यात गोष्टी आपल्याला दिसतात. कथेच्या वाटचालीचा आढावा घेत असताना कथा ही मौखिक परंपरेत होती हे दिसतं. लेखी कथेची सुरुवात ही 19व्या शतकाच्या प्रारंभी, म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सरपोजीराजे भोसले यांच्या दरबारातल्या सकन पंडितांना 1806 मध्ये बालबोध मुक्तावली नावाचं ते भाषांतर लिहिलं किंवा त्यावर आधारित कथा लिहिली. इथून पुढे सुरुवात झाली. नंतर वैजनाथ पंडित वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. त्याही वेळेला मी सांगितलं होतं की ती जी कथा होती त्याच्यानंतर अरेबियन नाईट्स असेल, सिंहासन बत्तीसी असेल, वेताळ पंचवीसी असेल, पंचोपाख्यानाच्या कथा असतील, अरेबियन नाईट्ससारख्या कथा असतील, हे सगळं आपण लक्षात जर घेतलं तर इथे एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला दिसते की अरबी, फारसी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांमधून कथा भाषांतराचा फार मोठा ओघ आपल्याला दिसतो. आणि ह्या भाषांतराचा ओघ फक्त कुठेतरी बोधात्मकता, अद्भुतरम्यता या गोष्टी दिसतात. त्यानंतर आपल्याला कथेला जी स्फुट स्वरूपामध्ये सुरुवात करण्याचा प्रयत्न जर कोणी केलेला दिसतो, तो प्रामुख्याने स्त्रियांच्या जीवनदर्शनातून किंवा स्त्री जीवनाच्या घटनांमधून आपल्यासमोर स्फुट कथा लिहिण्याचं काम कोणी केलं तर ते करमणूकसारख्या नियतकालिकाचे संपादक हरिभाऊ आपटे यांनी केलं. आणि म्हणून मराठीला खऱ्या अर्थानं स्फुट कथेचे शिल्पकार कोण तर हरिभाऊ नारायण आपटे हे नाव आपण लक्षात ठेवावं. कथेला गती दिली, त्याची कथा स्फुट होती. नंतर कथा आता बदलली. जसं एखादी बालिका कुठेतरी किशोरावस्थेतून प्रौढावस्थेकडे काळानुसार वाढत जाते, तिची जाणीव व्यापक होत जाते, तशी आमच्या मराठी कथेची स्थिती आपल्याला दिसते. आता ह्या सगळ्या करमणूक असेल किंवा मनोरंजन असेल, या नियतकालिकातून जेव्हा कथा ह्या छापून सुशिक्षित लोकांकडे वाचायला गेल्या, त्यावेळेला त्यांनाही कथेचे विषय कुठेतरी सुचायला लागले आणि त्यातून रचनातंत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला. तिचं रचनातंत्र आणि घटकांच्या रूपात विशेष बदल झाला. करमणूक, मनोरंजन या मासिकांनी कथेला या काळामध्ये लोकप्रिय केलं असं आपल्याला म्हणता येईल. तसंच कथेच्या वाटचालीचा आढावा जर आपण घेतला तर पुन्हा काही गोष्टी आपल्याला दिसतात. कथा आता ही पूर्ववत न राहता कथेनं स्वतःचं रूप वेगळं घेतलेलं आहे. आशय, विषय, रचनातंत्र या दृष्टीने कथा बदलली आहे. मध्यमवर्गीय स्त्री जीवनाचं कथेमध्ये चित्रण व्हायला लागलेलं आहे. कुटुंबांच्या व्यवस्थेबद्दलचं चित्रण व्हायला लागलेलं आहे. ग्रामीण आणि उपेक्षित समाज जीवनात कथेला विशेषतः कुठेतरी महत्त्व वाटायला लागलेलं आहे. अंतर्मनाचं विश्लेषण देखील कथेनं कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आधुनिक जीवनाची जाण आता कथेला आली आहे. एवढंच नाही, जीवनाची क्षणभंगुरता, जीवनातील आधुनिक जाणीवा, जीवन वास्तव नवकथेमध्ये संवेदनशीलपणे रेखाटलं गेले आहे. कथेचा पाया, कथेची पायवाट आज राजमार्गात रूपांतरित झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अशा पद्धतीचा एक छोटासा आढावा आपण यामधून घेण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं यात बरेच प्रश्न आपल्याला एका वाक्यामधले परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा वैकल्पिक प्रश्नांमध्ये देखील नावं, कथाकारांची नावं, तो कालखंड या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या. हरिभाऊ नारायण आपटे असतील, नासी फडके असतील, वि स खांडेकर असतील किंवा नवकथाकारांची नावं आपण लक्षात ठेवावी. साधारणतः 7-8 मार्क निश्चितपणे या वैकल्पिक प्रश्नांमध्ये येऊ शकतात. तुम्हाला यासाठी मी स्वाध्याय दिलेला आहे की जेणेकरून तुम्ही काही संदर्भ ग्रंथांच्या आधारे सुद्धा आपण काय करावं तर अशा संदर्भ ग्रंथांच्या आधारे पुन्हा जे मी सांगितलं आहे त्याचा वेध घेऊन जास्तीत जास्त खोलात जाऊन आपण अभ्यास कराल आणि ती माहिती लिहिण्याचा प्रयत्न कराल किंवा प्रश्न स्वरूपामध्ये उत्तर शोधण्याचा प्रयत्न कराल. यासाठी मी तुम्हाला हा स्वाध्याय दिलेला आहे. पहिला प्रश्न मी तुम्हाला असा दिला आहे, मराठी कथेची वाटचाल स्पष्ट करा. दुसरा प्रश्न मी तुम्हाला असा दिला आहे,
नवकथेचा परिचय करून द्या. जे मगाशी मी तुम्हाला 1945 नंतरची कथा ही नवकथा आहे असं सांगितलं आणि 4 महत्त्वाच्या नावांचा परिचय करून दिला, तर त्यांच्या कथांची वैशिष्ट्ये तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा जे काही समकालीन मराठी कथा आहे त्याच्यामध्ये ते आलेलं आहे, तेही तुम्ही बघाल. मराठी महिला कथाकारांचा परिचय करून द्या. मगाशी मी काही महिला कथाकारांची नावं सांगितली, जसे की गिरिजाबाई कुलकर्णी, काशीबाई कानिटकर, असे सगळे नावं. तर त्यांच्या कोणत्या कोणत्या कथा होत्या, त्याचं स्वरूप काय होतं, हे थोडंसं तुम्ही लिहावं. परीक्षेमध्ये याशिवाय टिपासुद्धा विचारल्या जाऊ शकतात. 5-5, 7-7 मार्कांच्या दीर्घ प्रश्नांसाठी टिपा विचारल्या जातात. त्यात प्रामुख्याने स्फुट कथेला किंवा कथेला लोकप्रिय करणारे हरिभाऊ नारायण आपटे यांच्यावरती टीप विचारली जाऊ शकते. नासी फडके, वि स खांडेकर यांच्याही कथेच्या कार्यावरती टीप विचारली जाऊ शकते. दिवाकर कृष्ण, श्रीधर महादेव माटे यांच्यावरतीही टिपा विचारल्या जाऊ शकतात. यानंतर र.वा. दिघे किंवा ग्रामीण कथाकार किंवा जे आपण नवकथाकार आहे याच्यावरती विशेष भर द्याल असं मला वाटतं. या ठिकाणी आपण हा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला. तसं ही एवढी मोठी वाटचाल, जवळजवळ शतकांची वाटचाल एका व्याख्यानामध्ये संपणं अवघड आहे. फक्त तुम्हाला काही क्ल्यू देणं, काही सूचकता सांगणं एवढंच आपण याच्यामध्ये करू शकतो. याचा फारसा भ्रम न करून घेता आपल्याला वरवरची माहिती, स्थूल माहिती असणं या ठिकाणी अपेक्षित आहे. मला वाटतं ते सांगण्याचा प्रयत्न मी केला. आपण सर्वांनी तो शांतपणे ऐकून घेतला. या ठिकाणी आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि मी इथे थांबतो. उर्वरित 1960 नंतरचा जो भाग आहे तो पुढच्या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत. त्याचं वेगळेपण खूपच वेगळं आहे, त्याचे पैलू वेगळे आहे. ते सगळे तुम्हाला मी माहीत करून देईल आणि त्या सगळ्या घटनांचा परिणाम समकालीन कथेत कुठे कुठे दिसतो त्या कथाकारांच्या रूपाने सगळं आपण हे बघणार आहोत. धन्यवाद.